देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे। ठाण्यामध्ये महाशिवरात्रीचं औचित्य साधून लघुरुद्र होमचे आयोजन आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय। सकाळी ठाण्याचं ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरामधून ज्योत घेऊन या लघुरुद्रला सुरुवात करण्यात आलेली आहे। आमदार निरंजन डावखरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर निरंजन डावखरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र निमित्त कोपिनेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत आमदार निरंजनजी डावखरे आहेत। सर, आपण सुद्धा लघुरुद्रात्मक होमचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही जीप घेऊन आता त्या ठिकाणी होमला सुरुवात होईल। कशा प्रकारे हे आयोजन असणार आहे, किती नागरिक जे आहेत त्या होमला बसणार आहेत? गेली 5 वर्ष सातत्याने या लघुरुद्राचं आयोजन आम्ही सगळेजण करतोय। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी आणि त्याचबरोबर समन्वय प्रतिष्ठान असे एकत्रित या लघुरुद्राचं आयोजन होतं आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने भाविक आज महाशिवरात्रीला कोपिनेश्वरलाही दर्शनाला येतात आणि या लघुरुद्रामध्येही सामील होतात। उज्जैनवरनं आज ही ज्योत आलेली आहे आणि याच्यामधनं आम्ही या लघुरुद्राचं सुरुवात करतो। या ठिकाणी कोपिनेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे। कोपिनेश्वर मंदिर म्हणजे ठाण्याचं ग्रामदैवत समजलं जातं। मोठ्या प्रमाणात भाविक आहेत। काय नेमक्या शुभेच्छा भाविकांना द्याल? आणि महाशिवरात्रीच्या मी आपल्या माध्यमाने सगळ्याच भाविकांना नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शिवशंभू सगळ्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबात आनंद यावा एवढीच त्यांच्या मनोकामना। एकंदरीत पाहायचं झालं तर आज ठाण्यामध्ये लघुरुद्र होमचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात कोपिनेश्वर मंदिरातून आमदार निरंजन डावखरे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।